नमस्कार फ्रेंड्स. आज आपण भाषा विज्ञान या विषयातील घटक 4 उपघटक मराठी भाषेचे कालिक भेद हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. एम ए मराठीच्या सेमिस्टर 1 मधील विषय भाषा विज्ञान घटक 4 मराठी भाषेचे कालिक भेद आज आपण समजून घेणार आहोत. याची उद्दिष्ट काय आहेत या घटकाचे? या पाठाचे उद्दिष्ट काय? कालिका भेदामुळे भाषिक स्वरूपाची कारणांची माहिती मिळते. भाषेवर होणाऱ्या काळानुसार परिणामांचे अवलोकन होते. निहाय अभ्यासामुळे भाषेचा अभ्यास सोयीचा होतो. वेगवेगळ्या काळात भाषा कशी बदलत गेली याची जाणीव होते. या घटकाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी भाषिक बदलाची अभिरुची वाढेल. हे या घटकाचे उद्दिष्ट आहेत. भाषा हे विचार विनिमयाचे प्रभावी माध्यम आहे. भाषा हे काय? ते विचार विनिमयाचे देवाणघेवाणाचे प्रभावी माध्यम आहे. भाषा परिवर्तनासाठी स्थळ आणि काळ हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. कामानुसार भाषेतील भेद म्हणजेच कालिक भेद होय. कामानुसार भाषेमधील भेद म्हणजेच कालिका भेद होय. कालिका भेदांचा अभ्यास करण्यासाठी यादव काळ, बहामनी काळ, शिवकाळ, पेशवे काळ, आंग्ल काळ इत्यादी कालखंड पाहता येतात. यादवकालीन मराठी भाषा इसवी सन 1200 ते 1350. यादवकालीन मराठी भाषेचा काळ इसवी सन 1200 ते इसवी सन 1350 हा काळ यादवकालीन भाषेचा काळ मानला जातो. हा जो यादवकालीन भाषेचा काळ मानला जातो, मराठी वाङ्मयाच्या इतिहासात हा काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. हा जो यादवकालीन भाषेचा काळ आहे हा मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. यादवकालीन भाषा अभ्यासाची साधारण सामग्री. आता या यादवकालीन भाषेची साधन सामग्री कोणत्या कोणत्या होत्या ते समजून घेऊया. मुख्य साधने होते मराठी कोरीव लेख आणि ताम्रपट. वाङ्मयीन साधने मुकुंदराजांचे विवेक सिंधू, ज्ञानदेवांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, नामदेवांचे अभंग, लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, मेंदळभेव ढवळे, चोभा विरिचित, उखाहरण, रुक्मिणी स्वयंवर हे प्रमुख साधने होती, मुख्य साधने होती. यादवकालीन भाषा अभ्यासाची ही प्रमुख साधने होती. तर मराठी भाषेची उत्पत्ती, मराठीची उत्पत्ती संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या क्रमाने झालेली आहे. महाराष्ट्रातून आलेला अपभ्रंश महाराष्ट्री प्राकृतून विकसित झाला. यादवकालीन भाषेचे स्वरूप समजून घेण्यासाठी ध्वनिविचार, रूपविचार, शब्दसिद्धी, शब्दसंग्रह आणि वाक्यप्रचार यांचा अभ्यास आवश्यक आहे. यादवकालीन मराठीचेच नमुने उदाहरणे काय आहेत? तर श्री सर्वेश्वराचे श्री, धुर्णी यांचे चरण जसे की मन ढवळी गोविंदनिया, मन ढवळी गोविंदनिया, जेणे रुक्मिणीये हरिले ते पावाडे केले अतिबहुत. जसे श्री प्रभू गोविंद. भावार्थ काय? नमुन्यांमध्ये भक्तिभाव आणि अत्यंत सोपी भाषाशैली दिसून येते. पुढे आहे यादवकालीन मराठीचे स्वरूप कसं होतं? स्वर प्रक्रिया. दीर्घ रूचे सुलभीकरण होऊन ते रू, ई व रूचं ई किंवा च उ असा बदलला. उदाहरणार्थ तृतीय तीज, हृदय दिही, ऋतू कुजू असा बदल झाला. संयुक्त स्वर अ अधिक ई ऐ झाला. उदाहरणार्थ प्रतिज्ञान, म पैठण. आणि अ अधिक उचा औ झाला. उदाहरणार्थ चतुरंच, म चौकचा वापर आढळतो. व्यंजन प्रक्रिया. यादवकालीन मराठीत चिलिष्ठी, मच्छिका, झुंज, निदसुरे, सवंजरे, जाळीन अशी काही व्यंजने आढळतात. नाम विभक्ती प्रत्यय. यादवकालीन मराठीत 7 प्रकारचे विभक्ती प्रत्यय पाहण्यास मिळतात. प्रथमा गणेशू, अनुग्रही, देवो, सूर्यो. द्वितीया इया, जीर्णोद्धारू, राया. तृतीया ईश्वरे, राणे, हरिद्वेवे, पंडित इत्यादी. चतुर्थी चौकचिया, पनेया, तय्यासी. पंचमी मेघुनी, समुद्रोनी. षष्टी विलायची, व्यासाची, समाधी यादी. सप्तमी देवळी, पाटणी, चरणी, ग्रामतू. सर्वनामे काय आहेत? तर सर्वनामे तुझा, मी, तू, कवणी, जो, जे, काही, कोण, मा, ते, तिया. विकारी सर्वनाम. तेया, ते, येया, आपुलिया, ऐसिया, तया, जयांचे, तयांचे. आख्यात विभक्ती. क्रियापदाचा प्रत्यय. वर्तमान काळ
धांडोळीत करीत असत ऐके चाखे बोले. भूतकाळ सुतला सिके झेल केला निघाला उतरला. भविष्यकाळ नाशील सांडिजेला अभिवेळ असले. आज्ञार्थ परिसे सुनू किरुजेसून न्हावावा करावे अव्यय. जे तिथुनी पुढारी तथा हवी तही म्हणोनी कडानू वरी लागिनी व्हायचोनी. विशेष शब्दसंग्रह. काही शब्द सोने सळका कानवड जोहार मांडूस बोहरी दिदिया पायांघेणुगू राणीव बहुवस. वाक्यप्रचार. काही वाक्यप्रचार. रथ पेलणे बाबा पावणे वरपडा होणे स्वधर्मे रहाटणे साहोनी जाणे अंगी वाजणे कान झाडणे नारली लागणे पाटी बैसणे मोड धरणे. बहमनी काळातील मराठी भाषा. यादव बहमनी संक्रमण काळ. देवगिरीच्या यादवांचे राज्य इसवी सन 1318 साली संपुष्टात आले. इसवी सन 1350 साली बहमनी राजवटीचे सुवर्णयुग सुरू झाले. या काळात महाराष्ट्रात तुर्की आणि मुसलमान राज्यांचा परिणाम झाला. बहामनीकालीन भाषा अभ्यासाची साधने सामग्री. साधने. काही शिलालेख ताम्रपट गद्यपद्य ग्रंथ ऐतिहासिक पत्रव्यवहार. कवी संत. उखाहरण करता चोंभा बहिराजी उर्फ बहिराजितात कान्होपात्रा एकनाथ भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण अभंग मुक्तेश्वर बाळभूत करते त्र्यंबकराज ही साधने आहेत. बहिमनीकालीन मराठीचे नमुने. चोंभाकृत उखाहरण आणि मुकुंदराजकृत गंगाधर यांसारखे नमुने आढळतात. बहिमनीकालीन वर्ण प्रक्रिया. यादवकालीन शब्दांमध्ये बदल. यादवकाळ ऋतू गास्ती ठावो रोसे. बहामनीकाळ उदाहरणार्थ कृणिया गर्जती थवो रोखे. बहिमनीकालीन भाषा विशेष. या काळात अरबी आणि फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत आले. यादव काळात सर्वत्र असलेला ळकार बहिमनी काळातही मोठ्या प्रमाणात दिसू लागला. च्या ऐवजी झ किंवा ख च्या ऐवजी फ असाही फरक दिसून येतो. नमुना. सरकारी राजा घेऊन निघाले. नमुना काय तर सरकारी राजा घेऊन निघाले तो स्वार होऊन किल्लापूर येथे दाखल झाले. दरवस्त अंमलदार सर्व सरकार मास वाकब नव्हते. यात फारसी शब्दांचा प्रभाव आहे. प्रत्यय प्रक्रिया. बहिमनीकालीन रूपे कंसात यादवकालीन रूप. तयाते तेयाते डोळ्या डोलेया जाला जाला आतल आतेल विषय विषयी. नामविभक्ती. प्रथमा आदिवासू सोलासू विश्वासू उत्सवाओ. द्वितीया निजभुजा कान्हो सेवेसी आमासी माते यालागे. पुढे आहे तृतीया नामविभक्ती. विशारसे येणे देवे नारदे नमनशे. चतुर्थी वर्धार्थ शापार्थ गमनार्थ नामासाठी. बहिमनी काळातील मराठी भाषा. बहिमनी काळात भाषा अभ्यासाची साधने सामग्री. काही साधने. काही शिलालेख ताम्रपट गद्यपद्य ऐतिहासिक पत्रव्यवहार उदाहरणार्थ विजापूर इसवी सन 1337 ते 1377 मधील कागदपत्रे. कवी संत. उखाहरण करता चोंभा बहाजी उर्फ बहिराजितात कान्होपात्रा नामाजी पंत भानुदास श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती तसेच चोंभ्यांचे भागवत एकनाथांचे भागवत मुक्तेश्वर बाळभूत करते त्र्यंबकेश्वर या इत्यादींची निर्मिती याच काळात झाली. बहिमनीकालीन मराठीचे नमुने. चोंभाकृत उखाहरण. आला आला नारद मुनी पाहताती बगाटे उचलुनी. मुकुंदराजकृत गंगाधर सिंधू म्हणे नामधारकासी अपूर्व झाले परियासी. अजनाथांचे अजगर बंदगी बंदेबाज साहेब आलोकन सलाम. बहिमनीकालीन वर्ण प्रक्रिया. यादवकालीन मराठी आणि बहिमनीकालीन मराठी यांच्यात झालेले काही बदल. यादवकाळ आणि बहिमनकाळ. ऋतूचं कृणिया गाजती गर्जती ठावो थवो रोसे रोखे सकळ असे बदल झालेले दिसून येतात. बहिमनीकालीन भाषा विशेष. या काळात अरबी आणि फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत आले. ळकार सर्वत्र दिसू लागला. च्या ऐवजी झ किंवा ख च्या ऐवजी फ असाही फरक दिसून आला. नमुना. सरकारी राजा घेऊन निघाले. दरवस्त अंमलदार सर्व
सरकार सरकारामास वाकब नव्हते. हां. प्रत्यय प्रक्रिया वयमन काळातील प्रत्यय प्रक्रिया पूर्वीप्रमाणे असली तरी यादवकालीन शब्दांमध्ये बदल झालेले आहेत. तया ते तया ते डोळ्या डोलिया मान मानू तळवटी तळहाटी सगळा सकळ. संस्कृत निष्ठा थोडी वाढलेली दिसते. नामविभक्ती ओके. नामविभक्ती अधिवासू सोलासू विश्वासू उत्सवाहो निर्वाहो. द्वितीयामध्ये निजपूजा आम्हासी माते यालागी. तृतीयामध्ये विशारेसे येणे देवे. चतुर्थीमध्ये वधार्थ शार्पार्थ शापार्थ गमनार्थ नामासाठी. आख्यात रूपे वर्तमान ठकला आख्यात रूपे काय आहेत तर वर्तमान काळामध्ये ठकला ठेला वाडिन्नेला सांगे म्हणे अर्पी करी इत्यादी. भूतकाळीन करीन देखाल पडेल नासेल इत्यादी. भविष्यकाळ असे असतू पाहो करी अवधारी लाही. आज्ञार्थवाच्य रूपे. शब्दसंग्रह भैमनकाळे मराठीत नरबदगी बगाटे लोचणी बिनोगनद उभारुणी बर्वेया कवनाचा कोटडा सिंहासनी माफनुरी यांसारखे शब्द आढळतात. मुसलमान राजवटीमुळे फारसीतून आलेले शब्द फसला इन्साफ कागद अधिकारी हवालदार पाईक राऊत बार दरबारी इत्यादी. शिवकालीन मराठी शिवकालीन भाषा अभ्यासाची साधन सामग्री. साहित्य काय मुक्तेश्वर. साहित्य कोणते होते मुक्तेश्वर शेख अहमद मोहम्मद फाजर स्टीफन्स रंगनाथ स्वामी आनंदमूर्ती बहिणाबाई निळोबा पिंपळकर यांसारखे साधू कवी या काळात होऊन गेले. विशेष राजकारण वाढल्याने मराठीत लेखनाचे प्रमाण वाढले नाही. पत्रलेखन साहित्याचा आधार घेऊन भाषेचा अभ्यास करता येतो. शिवकालीन मराठीचे नमुने समर्थ रामदासाचे दासबोध ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानछेदिका बोधरूपा. वामन पंडितांचे यथार्थ दीपिका व्यापक नसे शरीरी तो भोग घडे कुणेपरी. रामचंद्र पंत अमात्यांचे आज्ञापत्र गद्य नमुना. संपूर्ण राज्यामध्ये सारे ते दुर्ग स्वराज्य काळात अनुकूल अशी पंडित वळणाची लेखनशैली होती. शिवकालीन भाषा विशेष स्वप्रक्रिया अम्मा हम्मास अभिवाद विष्णुदास पायमल्ली पिळकुबी दीपडस धर्मदाऊ नोबल बोंगाटा बिडोका इत्यादी. व्यंजन प्रक्रिया दुकोळ खंडील लायक झरोका जुजी देहदांडी विहमान पणाळ सताबी गोष्ट अभिषेकी इत्यादी. विभक्ती प्रथमा नेमू झुंजारू सुबोधू जीवू राती हकीकती मुदली. द्वितीया महालासी आपनियासी स्वतीस. षष्टीमध्ये गडीचा साहेबांचा. शिवकालीन सर्वनामे काय होती तू मी जे ते मिया तुवा तेसी तुझ त्यांनी कान्हो तीही ही सर्वनामे होती. आख्यात रूपे कशी होती शिवकालीनमध्ये वर्तमानकाळ गातो नापयतो दीपयतो असीजे नेतो होसी बुजाविती आलीसे चाललीसे करीतात आहेत देतात खातात. भूतकाळामध्ये झाले मारिला दिले आणिले ठेविले पुसिले. भविष्यकाळ येईना पडाईल जाशील ही अशी आख्यात रूपे होती. शब्दसंग्रह कसे होतं शिवकालीनमध्ये कवींचे शब्द गणनायका वडवावे सर्वसिद्धी बापुडी हरिहर वरिदिता औजू कृषीवचनी. अरबी शब्द आमिर हसाद इशारा हशम हिम्मत सलाम मुशोहिरा जवाब कारून. इथे फारसी शब्द कोणते होते उत्सव उमेद खोरी हुन्नर सफर जराही बेलगाम जर इत्यादी शब्दसंग्रह होते. पेशवेकालीन मराठी भाषा पेशवेकालीन मराठी भाषेचे नमुने श्रीधर नागेशकर कृत श्रीराम विजय अबी न कळे संस्कृत वाणी जैसे आडातले निर्मळ पाणी. संस्कृतीच्या तुलनेत प्राकृत भाषेचे महत्त्व वाढले. भाऊसाहेब बखर मृत्यू पावले हो कोणी ऐकले नाही पाहिले नाही भगवंत इच्छे करून त्या शहरातून पाडून हर एक कोडे असले तरी निर्माण होतील. गद्य साहित्य पेशवेकालीन भाषा विशेष काय होता तर स्वर प्रक्रिया कशी होती महाभारत कर्तव्य यश ज्ञान कृपा मृत्यू हित माजोरी बैसला भरवसा उडासन माजोरी विरुद्ध इत्यादी स्वर प्रक्रिया होती. व्यंजन प्रक्रिया कशी होती पेशवेकालीन भाषेमध्ये पुरस्कार पुण्यवचळ
फडण्यास, विचार, जार, प्रयोजन, औरंगाबाद, लढाई, धान्या, शिमोग इत्यादी. नामविभक्तीचे काही नमुने. प्रथमामध्ये पुण्यास, नबाबासी, डेरियासी, साहेबा. द्वितीयामध्ये जातीनिशी, प्रकारे, घाटे. पंचमीमध्ये कोणाचुहा, कोणाच्याने. षष्टीमध्ये रायपूर, सातारो, रात्री, कारखानेयात. सप्तमीमध्ये खूळ, मातबर, सरदार, मातबरी. शिवकालीन वाक्यप्रयोग. पगडा होणे, दाखल होणे, घुम होणे, शिरजोरी होणे, दूध भात केवळ, बेल बंडार खाणे, कोल लावणे, गनिमास घेरा. पेशवेकालीन वाक्यप्रयोग. खूळ करणे, दुवा घेत असणे, हिसका पडणे, गुंता, उरकणे, कान पाडणे, मन्याद न राखणे इत्यादी पेशवेकालीन वाक्यप्रयोग होते. आता आंग्लकालीन मराठी भाषा कशी होती? 1818 ते 1950 पर्यंत आंग्लकालीन मराठी भाषा होती. मराठी वाङ्मय चळवळीला सुरुवात झाली 1818 मध्ये. 1818 मध्ये पेशवाई संपून इंग्रजांचे राज्य सुरू झाले. शैक्षणिक धोरण 1822 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटी क्रमिक पुस्तके तयार केली. बाळांसारखी पुस्तके छापली गेली. वाङ्मय निर्मिती. इसवी सन 1848 साली विष्णुबुवा ब्रह्मचारींनी नियतकालिके, निबंध, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके इत्यादी सुरू केले. पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे पहिले बाळशास्त्री जांभेकरांचे पहिले वृत्तपत्र होते. या काळातील लेखक बापू, परशुराम गोडबळे, दादोबा पांडुरंग, कृष्ण शास्त्री, लोकरहितवादी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोगज आगरकर, शिम परांजपे हे लेखक होते या काळातील. आंग्लकालीन मराठी भाषेचे नमुने कसे होते? वेळेचा व्यर्थ खर्च, लोकहितवादी. नमुना कसा? जेथे हिंदू लोकांचे राज्य आहे तेथे सर्वत्र न्यायाचा अंधकार असतो. जेथे हिंदू लोकांचे राज्य आहे तेथे सर्वत्र न्यायाचा अंधकार असतो. महात्मा फुले यांचा शिवाजीचा पोवाडा, फुलवाडी भूषण पोवाडा, गातो भोसल्याचा. सावित्रीबाई फुलेकृ ज्योतिबांचा बोध, स्वामी ज्योतिबाचा लागेमणी चरणी. आंग्लकालीन मराठी शब्दसंग्रह कसे होते? तर परसाता, पात्री, बांधा, आरसा, प्यादी, दुनावले, लुडी, मोत्या, पिरडी, बिराड, ढोबळी, मॅडम, भिकार, झोपडी, तस्मात, कुळुम, गलगले, टोपीकर इत्यादी असे भाषा शब्दसंग्रह होते. पुढे आहे स्वतंत्र उत्तर कालखंडातील मराठी भाषा 1950 ते 2010 पर्यंतचं आधुनिक काळ आत्ताचा काळापर्यंत आहे. स्वतंत्रोत्तर काळातील मराठी शब्दसंग्रह. परिणाम काय? इंग्रजी आणि संस्कृतीचा प्रभाव कायम राहिला. ग्रामीण भागातील लेखकांमुळे प्रादेशिक भाषेचे साहित्य निर्माण झाले. लेखक व्यंकटेश माडगूळकर, नासी पेंडसे, भालचंद्र नेमाडे, नारा शेंडे, शंकर पाटील, जयवंत दळवी, आनंद यादव, दया पवार, बाबाराव मुसळे इत्यादी लेखक या काळात होते. शब्दसंग्रह कसे होते? उदाहरणार्थ बी.पी. रघुनाथ, झडपी, करडा, लगड, बिलवड, चहाटळ ही शब्दसंग्रह. राब बोराडे यांचे अवचित, आयतोळ, केरकोटा, कदुकळ, डांबिसपणा, पिरपीर, बकवळी. नागोम महानोर यांचे काय शब्दसंग्रह कसे होते? करबजा, कुटुली, तुळे, तकावी, बावकळ, बारबीजे. नागनाथ पाटील यांचे उकट्या वितळी, कवटोळ, बौळ, खडखटाट, डांब, बोंदा, संभुजी बाराबरदार यांचं आळकुंबा, इचिंदळ, खानदान, घनवट असे शब्दसंग्रह होते. जागतिकीकरणाच्या प्रभावातील भाषा. जागतिकीकरण ह्या काळातील भाषेचे कार्य व्यक्तींमध्ये संवाद साधण्यापुरते मर्यादित न राहता संस्कृतीचे महत्त्वाचे माध्यम बनले. मराठी भाषेचे महत्त्व वाढले असून ती महाराष्ट्राबाहेरील मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांत बोलली जाते. भाषा संपर्क. दळणवळण, व्यापारीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे मराठी भाषा इतर भाषांच्या संपर्कात राहिली, ज्यामुळे अनेक पारिभाषिक शब्द मराठीत आले. आधुनिक शब्द. स्वयंपाकघरातून किचन हा शब्द आला. चिमणी, कंदील, दिवा या शब्दांऐवजी लाईट हा शब्द वापरला जाऊ लागला. नवीन शब्द. हॉल, बेडरूम, मिक्सर, कूलर, शॉवर, डायनिंग टेबल, आईस्क्रीम, पिझ्झा, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी शब्द दैनंदिन जीवनात आले. माहिती आणि तंत्रज्ञान काळातील मराठी भाषा. 21वे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे.
संज्ञा संगणक आणि अंतर्जाळामुळे संगणक युग आणि माहिती तंत्रज्ञान युग म्हणून ओळखले जाते. माहिती आणि तंत्रज्ञान शब्दसंग्रह: वर्ड प्रोसेसिंग, इंटरनेट, वेबसाईट, बुक क्लब, सर्चिंग, ईमेल, नेटवर्क, केबल, ऑनलाईन, कम्प्युटर, वर्ल्ड वाईड वेब, मल्टीमीडिया इंटरफेस, क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक कॅश इत्यादी शब्दसंग्रह आहेत. नोट्स सारांश: यादवकालीन मराठी भाषा इसवी सन 1200 ते 1350. मराठी भाषेचा यादवकालीन मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी हा काळ सुवर्णयुग मानला जातो. यादवकालीन अभ्यासाची साधने: मराठी कोरीव लेख, ताम्रपट तसेच यादवकालीन साहित्य. यादवकालीन साहित्य: मुकुंदराजांचे विवेक सिंधू, ज्ञानदेवांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, नामदेवांचे अभंग, लीलाचरित्र, गोविंद प्रभुचरित्र, म्हणदे देवळे, उखाहरण इत्यादी. मराठी भाषेची उत्पत्ती: मराठी भाषा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या क्रमातून विकसित झाली. तिच्यात महाराष्ट्री प्राकृतीचे अंश दिसतात. यादवकालीन भाषेतील ध्वनिविचार, रूपविचार, शब्दसिद्धी, शब्दसंग्रह, वाक्यप्रचार यांचा अभ्यास भाषेचे स्वरूप समजण्यास मदत करतो. यादवकालीन मराठीचे नमुने: श्री सर्वेश्वराचे श्री, धुरणीयांचे चरण, मनमय गायींनी गोविंद राणा. पद्य नमुना: ये गे विठोबाई, माझे पंढरीची आई. नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर, रूपलावणिया, किजिया लिया संवसारू. यादवकालीन मराठीचे स्वरूप कसे होते? ओके, पुढे जाऊया. वाक्यात विभक्ती क्रियापदांचे प्रत्यय होते. वर्तमान काळ धांडोळीत करीत असत ऐके चाखे आठवी. भूतकाळ सुतळा सिके केला धरिला. भविष्यकाळ नासेल संडीजेल हवेल. आज्ञाते परेसे सुनू करी जेसू. विशेष शब्दसंग्रह: सोन्या, सोळा, कानवडा, मांदुसी, बोहरी, मांजांडा, अजगल, अवंतरी, गातांबीळ. वाक्यप्रयोग कसे तर: रेत पेलणे, भाया पावणे, स्वधर्म रहाडणे, सोहनी जाणे, अंगी वागणे, आंड घालणे, आंड जाणे, कान झाडणे, पाटी बैसणे, मोड धरणे इत्यादी. बहमनी काळातील मराठी भाषा: देवगिरीच्या यादवांचे राज्य 1318 साली संपुष्टात आले. इसवी सन 1350 पासून बहमनी काळ सुरू झाला, ज्यात पारसी आणि इस्लामचा प्रभाव वाढलेला दिसून येतो. बहमनी कालीन भाषा साधन कसे होते? शिलालेख, ताम्रपट, गद्य, पद्य, ग्रंथ, ऐतिहासिक पत्रव्यवहार इत्यादी. हे आपण पाहिलंय वरती. आपण प्रश्न उत्तर सोबत काही प्रश्न पाहूया. मराठी भाषेचे कालिक भेद कोणते आहेत ते लिहा. मराठी भाषेच्या अभ्यासासाठी राजकीय राजवटीच्या आधारावर केलेले कालिक भेद. कालिक भेद म्हणजे कालखंड खालीलप्रमाणे: यादवकालीन मराठी भाषा 1200 ते 1350. बहिमनी काळातील मराठी भाषा 1350 ते 1600. शिवकालीन मराठी भाषा. पेशवेकालीन मराठी भाषा. आंग्लकालीन मराठी भाषा 1818 ते 1950. नंतर मग स्वतंत्रोत्तर कालखंडातील मराठी भाषा इसवी सन 1950 ते 2010. जागतिकीकरणाच्या प्रभावातील मराठी भाषा. माहिती तंत्र आणि तंत्रज्ञानाचा काळ. हे मराठी भाषेचे कालिक भेद आहेत. पुढील प्रश्न: यादवकालीन भाषेचे वेगळेपण स्पष्ट करा. यादवकालीन मराठी भाषेचे वेगळेपण मुख्यतः पुढील कारणांमुळे आहे. सुवर्णयुग: यादवकाळ हा मराठी भाषेसाठी सुवर्ण काळ होता. इसवी सन 1200 ते 1350 हा मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील सुवर्णयुग मानला जातो. साहित्य संपदा: मुकुंदराजांचे विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी, नामदेवचे अभंग यांसारखे विपुल साहित्य याच काळात निर्माण झाले, ज्यामुळे भाषेचा अभ्यास सुलभ झाला. स्वरांची सरलता: संस्कृतमधील दीर्घ रू आणि ए ओ ये स्वरांचे सरलीकरण होऊन मराठीत ऱ्हस्व स्वर वापरले गेले. शब्दसंग्रहांची समृद्धी: सोनेसोळा, कानवडा, मांदूस, मोहरी यांसारखे देशी शब्दांमुळे यादवकालीन शब्दसंग्रह समृद्ध झाला. पुढचा प्रश्न आहे: शिवकालीन भाषाअभ्यासाची साधन सामग्री कोणती ते लिहा. शिवकालीन अभ्यासाची साधन सामग्री: यादवकालीन भाषेची विभक्ती प्रत्ययांची माहिती लिहा. यादवकालीन मराठी भाषेमध्ये विभक्तीचे 7 प्रकार आढळतात, त्यांची माहिती खालीलप्रमाणे. यादवकालीन विभक्ती कोणते? 7 प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी हे 7 विभक्तीचे प्रकार आढळतात.
पुढे आहे भयमनीकालीन मराठी भाषेचा कोणताही एक नमुना लिहा. चोंभाकृत उदाहरण पद्य नमुना. आला आला नारद मुनी, पाहता ती बगाटे उचलुनी. हा एक नमुना आहे. एका वाक्यात उत्तर. 1818 ते इसवी सन 1950 हा कुठल्या भाषेचा कालखंड आहे? हा आंग्लकालीन मराठी भाषेचा कालखंड आहे. भाषा परिवर्तनासाठी कोणते घटक महत्त्वाचे असतात? भाषा परिवर्तनासाठी स्थळ आणि काळ हे 2 घटक महत्त्वाचे असतात. काही टिपा आल्यात. यादवकालीन मराठी भाषेची साधन सामग्री. मुकुंदराजांचे विवेक सिंधू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, चोंभ्याचे उखारण. यादवकालीन मराठीतील संयुक्त स्वर. 2 स्वर एकत्र येऊन बनणारे स्वर. अ अधिक इ, ए. प्रतिज्ञान, पैंजण. अ अधिक उ, औ. चतुष्पाद, चौक. बहिमनकालीन मराठीतील प्रत्यय प्रक्रिया. बहिमन काळातील प्रत्यय यादवकालीन रूपांपेक्षा बदललेल्या दिसतात. तया ते यादवकाळी तेया ते. डोळ्या यादवकाळी डोलेया. पुढचा प्रश्न. शिवकालीन नामविभक्तीचे नमुने. प्रथमा नेमू जुजारू, द्वितीया महालासी, आपनियासी, षष्टी गडीचा साहेबांची. शिवकालीन शब्दसंग्रह. यात समर्थ रामदास आणि तुकाराम महाराजांचे शब्द आढळतात. तसेच अरबी, अमीर, हस्साद आणि फारसी, उत्सव, उमेद या शब्दांचा प्रभाव दिसतो. पेशवेकालीन स्वर आणि व्यंजन प्रक्रिया. स्वर. महाभारत, कर्तव्य, यश, ज्ञान, कृपा इत्यादी संस्कृतनिष्ठा. व्यंजन. पुण्यावजळ, ज, फडण्या, शा. आंग्लकालीन वाङ्मय चळवळीची सुरुवात. इसवी सन 1818 मध्ये पेशवाई संपल्यावर सुरुवात झाली. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी 1848 पासून नियतकालिके, निबंध, नाटके सुरू केले. महात्मा फुले यांचा शिवाजीचा पोवाडा. कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा. यात त्यांनी कुळवाडी शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे यांना जोडले. पुढचा प्रश्न. टीप 9. स्वातंत्र्य काळातील ग्रामीण शब्दसंग्रह. ग्रामीण भागातील लेखकांमुळे प्रादेशिक भाषेचे साहित्य निर्माण झाले. उदाहरणार्थ रार, बोराडे यांचे शब्द. अवचित, आयतोळ, केरकोटा, डांबीसपणा. जागतिकीकरण आणि मराठी भाषेतील आधुनिक शब्द. व्यापारीकरणामुळे इंग्रजीत शब्दांचा प्रभाव वाढला. उदाहरणार्थ किचन, लाईट, कूलर, शॉवर, मोबाईल, लॅपटॉप, पिझ्झा इत्यादी दैनंदिन जीवनातील वापरातले शब्द आहेत. पुढचा प्रश्न. मराठी भाषेचे कालिक भेद, कालखंड सविस्तर स्पष्ट करा. कालखंड महत्त्व थोडक्यात सांगा. मराठी भाषेच्या अभ्यासासाठी राजकीय राजवटीच्या आधारावर भाषिक वैकासिक बदलांचे टप्पे पाडले गेले. हे प्रमुख कालखंड आणि त्यांचे महत्त्व. यादव राजवटी, देवगिरी हा मराठी काळाचा. यादवकालीन मराठी 1200 ते 1350. यादव राजवट, देवगिरी हे काळ मराठी वाङ्मयाचे सुवर्ण काळ मानला जातो. या काळात ज्ञानेश्वरी सारखे मूलभूत ग्रंथ निर्माण झाले. मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. पुढे आहे बहामनीन काळ. मराठी 1350 ते 1600. बहामनीन सत्ता. अरबी, फारसी शब्दांचा मोठा प्रभाव. संत कवींचा. उदाहरणार्थ चोंभा, एकनाथ. साहित्यातून भाषेचे स्वरूप स्पष्ट झाले. पुढचा काळ शिवकालीन मराठी 1600 ते 1700. मराठा स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ. समर्थ रामदास, तुकाराम यांसारख्या संतांचे कार्य, आज्ञापत्रे यांसारख्या गद्य साहित्यातून मराठीला नवे तेज प्राप्त झाले. पेशवेकालीन मराठी 1700 ते 1818. पेशवाई, बखर साहित्य आणि गद्य लेखनाचा विकास. संस्कृत प्रचूर भाषेचा वापर वाढला. पुढचा काळ होता आंग्लकालीन मराठी 1818 ते 1950. ब्रिटिश राजवट होती. मुद्रण आणि शैक्षणिक धोरणामुळे नियतकालिके, उदाहरणार्थ दर्पण, निबंध, कादंबऱ्या यांसारख्या वाङ्मय चळवळीला सुरुवात झाली. पुढचा काळ होता स्वातंत्र्योत्तर काळ 1950 ते 2010 पर्यंत. आधुनिक भारत. ग्रामीण साहित्यामुळे प्रादेशिक बोली आणि शब्दसंग्रहाचा विकास झाला. इंग्रजीच्या भाषेचा प्रभाव कायम राहिला. जागतिकीकरण आणि IT युग, तंत्रज्ञान युग. इसवी सन 2010 नंतरचा काळ. या काळात माहिती तंत्रज्ञान जागतिकीकरण झालं. ह्या कारणात इंग्रजी शब्दाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. पुढे यादवकालीन मराठी भाषेचे स्वरूप आणि त्या भाषेतील स्वर, व्यंजन आणि प्रत्यय प्रक्रियेतील बदल. उदाहरण द्या.
यादवकालीन मराठी भाषेचे स्वरूप हे महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश यांचा प्रभाव असलेले पण स्वतःचे वैशिष्ट्य जपणारे होते. स्वर प्रक्रिया प्रोसेस ऑफ बोल्स या काळात संस्कृतमधील क्लिष्ट स्वरांचे सरलीकरण झाले. दीर्घ रू झाले आणि किंवा अ मध्ये रूपांतर तृणक आणि वृत्त असे वृत्त झाले. ए ओ स्वरांचे सरलीकरण झाले. ए अधिक ईचं ऐ झालं. सौन पैंजण झालं. अ अधिक ऊचं औ झालं. चतुष्पाद चौक झालं. ह्रस्व स्वर शॉर्ट उदाहरणार्थ कुमारचं क झालं. दीर्घ स्वर उदाहरणार्थ महासुखासी आ झाला. व्यंजन प्रक्रिया या काळात काही विशिष्ट व्यंजनांचा वापर आढळतो. क्षचे ख किंवा छ मध्ये रूपांतर. उदा परीक्षचं परीक्षा. न्यचं न किंवा जचं रूपांतर. उदाहरणार्थ निंदू सुरे, संतोलिखे. चिलिसीचं मच्छ, झुज, विके यांसारख्या शब्दांत विशिष्ट व्यंजन आढळतात. प्रत्यय प्रक्रिया प्रोसेस ऑफ अपेक्सेस. नामविभक्ती. मराठीत 7 प्रकारच्या विभक्ती आढळतात. उदाहरणार्थ प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी. पुढचा प्रश्न, बहमनी काळातील मराठी भाषेवर पडलेला फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव उदाहरणांचा स्पष्ट करा. इसवी सन 1350 ते 1600 हा बहमनी काळात मुस्लिम राजवटींचा प्रभाव वाढल्यामुळे मराठी भाषेवर अरबी आणि फारसी भाषेचा लक्षणीय परिणाम झाला, ज्यामुळे भाषेचे स्वरूप बदलले. सरकारी आणि प्रशासकीय शब्द. प्रशासकीय स्तरावर हे शब्द सर्रास वापरले गेले. फारसी शब्द फसला, वर्ष, काल, इन्साफ, न्याय, कागद, हवालदार, राईक, पाईक, भार, वेळ, दरबारी. अरबी शब्द अमीर, हसद, इशारा, सलाम, मुशाहिरा इत्यादी शब्द. भाषिक बदल. वर्ण प्रक्रिया. यादवकालीन भाषेपेक्षा या काळात ळकार असे सकळ अधिक प्रमाणात दिसू लागला. शच्या ऐवजी झ किंवा खच्या ऐवजी फ असा उच्चारभेद आढळतो. उदाहरणार्थ रोसे यादवकाळ, रोखे बहिमन काळमध्ये रोखे झालं. नमुना सरकारी राजा घेऊन निघाले. तो स्वार होऊन किल्ले कायापूर येथे दाखल झाले. दरवस्त अंमलदार सर्व सरकारामास वाकब नव्हते. या नमुन्यात राजा, स्वार, किल्ले, दखल, दरवस्त, अंमलदार, सरकारामास, वाकब यांसारखे अनेक फारसी शब्द आढळतात, जे प्रशासकीय कारभारातून मराठीत आले. पुढे शैक्षणिक धोरण आणि मुद्रण. इसवी सन 1822 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीने मराठीत क्रमिक पुस्तके तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. बाळशास्त्री जांभेकरांनी पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले, ज्यामुळे विचार लोकांपर्यंत पोहोचले आणि गद्य लेखनाला चालना मिळाली. मुद्रणकळेमुळे प्रिंटिंग प्रेस. मुद्रणकळा म्हणजे प्रिंटिंग प्रेस. हस्तलिखितांचे युग संपले आणि मोठ्या प्रमाणात पुस्तके छापणे शक्य झाले. वाङ्मय निर्मिती. इसवी सन 1848 पासून विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी नियतकालिके, निबंध, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके यांची निर्मिती सुरू केली, ज्यामुळे मराठी वाङ्मय चळवळ अधिक गतिमान झाली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोगा आगरकर यांसारखे समाजसुधारकांनी आणि लेखकांनी आपले विचार मराठीतून मांडले. इंग्रजी शब्दांचा प्रवेश. इंग्रजी शिक्षण आणि शासनाच्या संपर्कातून अनेक इंग्रजी शब्द मराठीत रूढ झाले. उदाहरणार्थ कलेक्टर, स्कूल, पेन्सिल, कोड, इंजिनियर इत्यादी. भाषेचे शुद्धीकरण. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासारख्या लेखकांनी मराठी भाषेचे व्याकरण आणि शुद्ध लेखनाचे नियम निश्चित करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्योत्तर आणि जागतिकीकरण काळात मराठी भाषेवर झालेले परिणाम स्पष्ट करा. उत्तर. स्वतंत्र कालखंड हा इसवी सन 50 नंतरचा काळ आहे, 1950 नंतरचा काळ आहे, आणि जागतिकीकरणाचा काळ हा दोन्हीमध्ये मराठी भाषेचे स्वरूप मोठे बदलले. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील परिणाम. ग्रामीण शब्दसंग्रहांचा विकास. व्यंकटेश माडगूळकर, ना. पेंडसे, शंकर पाटील, आनंद यादव यांसारख्या ग्रामीण लेखकांमुळे मराठीत प्रादेशिक बोली, ग्रामीण संस्कृती आणि स्थानिक शब्दांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला. उदाहरणार्थ रा. बोराडे यांचे शब्द औचित्य, आयतुळ, केरकोटा. दलित साहित्याचा प्रभाव. दया पवार, बाबाराव मुसळे यांच्यामुळे विशिष्ट सामाजिक जाणीवा असलेले शब्द मराठीत आले. जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान युगातील परिणाम. 2010 पासूनचा पुढचा काळ. व्यापारीकरण आणि तंत्रज्ञान. दळणवळण, व्यापारीकरण आणि औद्योगिकरणामुळे मराठी भाषा इतर आंतरराष्ट्रीय भाषांच्या संपर्कात आली.
दैनंदिन शब्दसंग्रह बदलला. स्वयंपाकघरातून किचन हा शब्द आला. जुन्या शब्दांऐवजी लाईट्स, कूलर, शॉवर, डायनिंग टेबल यांचा वापर वाढला. माहिती आणि तंत्रज्ञान संज्ञा 21वे शतक हे संगणक युग मानले जाते. यातून वर्ड प्रोसेसिंग, इंटरनेट, वेबसाईट, ईमेल, नेटवर्क, मोबाईल, लॅपटॉप यांसारखे तांत्रिक शब्द जागतिकीकरणामुळे मराठीत आलेले 4 इंग्रजी शब्द मराठीत आले. मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली? मराठी भाषेची उत्पत्ती संस्कृत या मूळ भाषेपासून, त्यानंतर प्राकृत, विशेषतः महाराष्ट्रातील महाराष्ट्री प्राकृत आणि शेवटी अपभ्रंश या क्रमातून विकसित झाली. यादवकालीन मराठी भाषेला सुवर्णयुग का म्हणतात? यादवकालीन मराठी भाषेला सुवर्णयुग म्हणतात कारण याच काळात ज्ञानेश्वरी, इसवी सन 1290, विवेकसिंधू, लीलाचरित्र यांसारखे मराठी साहित्याचे महत्त्वपूर्ण आणि मूलभूत ग्रंथ लिहिले गेले, ज्यामुळे भाषेचा विकास झाला. प्रश्न 3. बहामनीकालीन मराठीतील वर्णप्रक्रियेतील कोणतेही 2 बदल सांगा. बहामनीन मराठीतील वर्णप्रक्रियेत 2 महत्त्वाचे बदल. लकारचा सर्वत्र वापर सुरू झाला. उदाहरणार्थ सकळचं सकळ झालं. च्या ऐवजी झ किंवा खच्या ऐवजी फचा असा फरक दिसून आला. प्रश्न 4. बहामनी काळातील मराठीचे कोणतेही 2 नमुने लिहा. चोंभाकृत उखारण पद्य आला आला नारद मुनी, पाहतात बगाटे उचलोनी. सरकारी कागदपत्र सरकारी राजा घेऊन निघाले तो स्वार होऊन किल्ले कायापूर येथे दाखल झाले. प्रश्न 5. शिवकालीन मराठीतील कोणतेही 4 अरबी शब्द लिहा. शिवकालीन मराठीतील 4 अरबी शब्द अमीर, उस्ताद, सलाम, मुशाहिरा. पेशवेकालीन मराठीतील कोणतेही 4 वाक्यप्रकार लिहा. पेशवेकालीन मराठीतील 4 वाक्यप्रकार: कुल करणे, हिसका पडणे, गुंता उरकणे, मन्याद न राखणे. आंग्लकालीन मराठीतील पहिली वृत्तपत्र कोणते आणि कोणी सुरू केले? आंग्लकालीन मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण बालशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. प्रश्न 8. लोकहितवादी म्हणून कोणत्या लेखकाला ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 9. स्वातंत्र्योत्तर कालखंडात इसवी सन 50 ते 2010 कोणते 2 ग्रामीण लेखक आणि त्यांचे लेखनविषयक शब्द सांगा. रार बोराडे, अवचित, आयतोळ, केर, कोटा. दुसरा आहे नागोम महानोर, करबजा, कुटली, तकावी, बावकळ. प्रश्न 10. जागतिकीकरणामुळे मराठीत भाषेच्या दैनंदिन शब्दसंग्रहात आलेले कोणतेही 4 इंग्रजी शब्द लिहा. 4 इंग्रजी शब्द मोबाईल, लॅपटॉप, किचन, शॉवर इत्यादी. तर मित्रांनो, हा घटक आपण इथे अभ्यासलेला आहे. कालिका भेद, मराठी भाषेचा कालिका भेद, भाषेचे कालिका भेद घटक 4 हा घटक इथे संपलेला आहे. तर हा घटक व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून हा घटक तुमच्या चांगल्या स्मरणात राहील आणि तुमचा चांगला अभ्यास होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.